आमगाव तालुक्यातील शिवनी या गावी शासकीय अनास्थेचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या शिवनी गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून आणि श्रमदानाच्या माध्यमातून गावातील मुख्य खड्डेमय रस्ता स्वतःच दुरुस्त केला आहे। या घटनेमुळे गावातील एकजुटीचा आदर्श निर्माण झाला असला तरी निष्क्रिय प्रशासनावर मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शिवनी गावातील मुख्य रस्ता खड्डेमय झाल्यामुळे नागरिक, वाहन चालक आणि पादचारी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। या रस्त्यावर खड्ड्यांमुळे दर आठवड्याला अपघात होत असून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारांना रोजच्या प्रवासात अडचणी येत होत्या। माझं नाव सुरेंद्र कुमार भालजी पटले आहे। मी शिवनी गावाचा रहिवासी आहे आणि हा शिवनी गावाच्या नवयुवक आणि सगळं गावकरी मिळून आम्ही इथे हे जो आमच्या चिरचाळबांधपासून पिंगीपारपासून तर शिवनी चिरचाळपर्यंतचा जो रस्त्याची नादुरुस्ती झालेली आहे आणि हे मागील 5 ते 10 वर्षापासून सतत निवेदन देऊन आणि प्रयत्न करून सुद्धा ह्या रस्त्याकडे शासनाचा दुर्लक्ष होत आहे। आणि तसेच हा जो नहराला लागून पुल आहे हा पूर्ण क्षतिग्रस्त झालेला आहे, हा जीर्ण अवस्थेत आलेला आहे। याची पण दुरुस्ती करण्याबद्दल निवेदन देण्यात आलेले आहे। तरी पण प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी याकडे लक्ष द्यावं। तसेच जळ वाहतूक करणाऱ्या टिप्पर आणि ट्रक धारकांना पण विनंती आहे की तिथे जळ वाहतूक करू नये, कारण की कधीही इथे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे। आता पुढे गावकऱ्यांनी जळ वाहने थांबवण्याचा म्हणजे संकल्प घेतलेला आहे, तरी पण पुढे त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारचा वाद घडता कामा नये आणि इथे जळ वाहतूक त्यांनी आणता कामा नये, ह्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं।